श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अभंग 935। दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, पावे धावोनिया घरा राहे धरोनिया थारा, कीर्तनांचे वाटे बराडिया ऐसा लोटे, तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे। 935। जेथे दया क्षमा शांती हे अलौकिक गुण असतात तेथे भगवंतांची वस्ती असते। हे गुण असणाऱ्याकडे तो धावत जातो आणि तेथे स्थिर होऊन रमतो। जेथे भजन कीर्तनाचा सोहळा असतो तेथे अशाळा भूताप्रमाणे धावत येतो। तुकाराम महाराज म्हणतात, अशा भक्तांनी केवळ नाम घेतले तरी पूजा घडते, देवाची भेट होते। 937। 936। शिष्याशी जो नेगे सेवा, मानी देवा सारिखे, त्याचा फळे उपदेश आणि का दोष उफराटे, त्याचे खरे ब्रह्मज्ञान उदासीन देह भावी, तुका म्हणे सत्य सांगे एओत रागे येतील ते। 936। सर्वांच्या अंतरी एक परमात्मा तत्व आहे हा बोध झाल्याने तो शिष्याला देव मानतो, त्याची सेवा घेत नाही। अशा श्री गुरुचाच उपदेश फलीभूत होतो, अन्यथा सेवा स्वीकारली तर सहेतुकच सेवेचा दोष लागतो। ज्याचा उपदेश शिष्याला सफल होतो असा गुरु देहभावाबद्दल उदासीन असतो, अशी वृत्ती नसलेल्या गुरूंना दोष लागतो। तुकाराम महाराज म्हणतात, अशा बोलण्यामुळे ज्यांना राग येईल त्यांना खुशाल रागावू दे, मी खरे तेच बोलतो। 937। माझी मेली बहुवरी, तू का जैसा तैसा हरी, विठो कैसा वाचलासी, आता सांग मज पाशी, तुझ देखितांची माझा बाप गेला आजा पणजा, आम्हा लागलीसे पाठी, बालतत्व तारुण्य काठी, तुझ फावले ते मागे, कोणी नसता वादी लांगे, तुका म्हणे तुझ्या अंगी मज देखता लागली अवघी। 937। श्रीहरी माझी नात्या गोत्याची सगळी माणसे मेली, तूच कसा जसाच्या तसाच आहेस, हे काय नवल आहे, याचे गुप्त रहस्य काय आहे। तुझ्या डोळ्या देखत माझा बाप आजा पणजा कालवश झाले, आमच्या मागे मात्र बालपण तारुण्य आणि काठीचा आधार घेणारे वृद्धत्व लावून दिले। गत काळात तुला जाब विचारणारा कोणी नसल्याने तुला हवे तसे वागायला सवड मिळाली। तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे आदी अंत तुझ्याही अंगी देखत लागली आहेत। 938। आणिक कोणाचा न करी मी संग, जेने होय भंग माझ्या चित्ता, विठ्ठला वाचोनी आणिक जे वाणी, नाईके मी कानी आपुलिया, समाधानासाठी बोलावी हे मात, परी माझे चित्त नाही कोठे, जीवाहुनी मज तेची आवडती, आवडे ज्या चित्ती पांडुरंग, तुका म्हणे माझे तोची जाणे हित, आणिकांच्या चित्त नेदी बोला। 938। ज्यांच्या सहवासात मनाची बडबड शांती ढळते अशा कोणाचा मी संग करीत नाही। एका विठ्ठलाचे गुणगान मी ऐकेन, बाकीची व्यर्थ भाषकळ मी कानावर पडू देणार नाही। व्यवहारात इतरांच्या समाधानासाठी काही वचने बोलावी लागतात, पण माझे चित्त त्यात रमत नाही। ज्यांना पांडुरंगाविषयी भक्ती आहे असे जन मला प्राणप्रिय आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या चित्तात विठ्ठल आहे ते संत माझे हित कशात ते जाणतात, म्हणून इतराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो। 939। आशा हे समोळ खानोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने, नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये, आशा मारोनिया जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वांतुनी, तुका म्हणे जरी योगाची तातंडी, आशेची बिबुडी करी आधी। 939। योग साधनेच्या मार्गाने जायचे असेल तर त्याने आशा समूळ खणून काढावी, तिचा त्याग करून मगच गोसावी व्हावे। तीळ मात्र आशा शिल्लक असेल तर त्याने सुखाने संसारात राहावे,
हा मार्ग स्वीकारून स्वतःची फजिती करून घेऊ नये. आशेला ज्याने मारले तोच खरोखर जयवंत आहे. त्याने सर्वस्वाचा त्याग केला आणि जगापासून अलिप्त झाला. तुकाराम महाराज म्हणतात, हरीशी योग पाहिजे असेल तर चित्तातील आशेचे स्थान शून्य कर, कारण आशा ही अध्यात्माला प्रतिबंध करते. 940 निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पावो नये वास आनिकाची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसी कोणी. 940 भगवंतांच्या चरणी एकनिष्ठ भाव, अनन्यता असणे आणि भक्ताचा स्वधर्म आहे. भक्तीमधले सातत्य अखंडित राहणे हा निश्चय, हे वर्म खंडित करू नये. ज्याचे चित्त विठ्ठलाविषयी निश्चळ आहे त्या निष्काम भक्ताचा देवावर पूर्ण विश्वास असावा. त्याने आपल्या हितासाठी दुसऱ्या कोणाकडून अपेक्षा करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अनन्य भक्ताची देवाकडून उपेक्षा झाली असे कोणाकडूनही मी ऐकले नाही. 941 नामांचे चिंतन प्रगट करा पसारा, असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश्य होय. तुका म्हणे कडू वाटतो परपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. नामाचे चिंतन केल्याने काय लाभ होतात याची प्रचिती उघडपणे जगाला दिसते. म्हणून नामाचे चिंतन जेथे असाल तेथे आणि जसे असाल तसे करा. माझा स्वामी तुम्हाला निश्चित या भवसागरातून पार करेल अशी आम्ही वैष्णवांनी प्रतिज्ञा केली आहे. कीर्तन करणाऱ्याचे तुम्ही कसे बोलता असे काही गुणदोष न पाहता देव त्याला अंकित होतो. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरीविषयी अंतराम प्रेम प्रकटले की हा प्रपंच कडू वाटतो. हरीच्या गुणाने महात्म्य एकूण कंठ दाटून येतो, अंगावर रोमांच उभे राहतात. 942 किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरिसा पाठोपाठी. 184ची करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा. उपजल्या पिंडा मरण सांगा ते, मरते उपजते सेवेची ते. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटली या. 942 हे जन्म मृत्यूची एरझार किती दिवस सहन करावी, जिकडे जावे तिकडे ते पाठीमागे लागलेले आहे. यासाठी विठ्ठलाला शरण जाऊन 184च्या फेऱ्यांतून आपली सोडवणूक करून घ्या. जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू ठरलेलाच आहे. मृत्यूनंतर नवीन देह निश्चित आहे. जन्म मृत्यूने भरलेली देहरूपी गाडगी रहाट गाडग्यावरील गाडग्याच्या माळेप्रमाणे क्रमशः जन्माच्या पाण्याने भरतात. मृत्यू येताच रिकामी होतात, पुन्हा भरतात. हे सतत चालू राहते. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाला शरण जा, तरच हे चक्र थांबेल आणि मोक्ष मिळेल. 943 नाम म्हणता मोक्ष नाही, ऐसा उपदेश करतील काही. बधीर व्हावे त्याचे ठाई, दुष्टवचन वायते. जयाचे राहिले मानसी, तेची पावले तयासी. चाच पडता मेली पिसी, बलतैसी वाचाळी. नवविधीचा निषेध, जेने मुखे करीती वाद. जन्मा आले निंद्य, शुकर याती संसारा. काय सांगो वेळोवेळा, आठवणाही त्या चांडाळा. नामासाठी बाळा क्षीरसागरी कोंडिले, आपुलिया नामासाठी. लागे शंकासुरा पाठी, फोडोनिया पोटी. वेदचारी काढिले, जगी प्रसिद्धी हे बोली. नामे गणिका तारियेली, आनिकेही उद्धरिली. पातकी महादोषी, जे हे पवाडे गरजती. नाम प्रल्हादाच्या चित्ती, जळता बुडता घाती. राखे हाती विषाचे, काय सांगो ऐशी कीर्ती. तुका म्हणे नामख्याती, नरका प्रती जाती. निषेधिती ती एक. 943 देवाच्या नामस्मरणाने मोक्षप्राप्ती नाही असे बोलणाऱ्या नास्तिकांचे दुष्टवचन ऐकू नका. नामामुळे नामधारक चित्तात असेल ती गोष्ट मिळवतात. नामभक्ती न मानणारे ज्ञानाच्या बाष्कळ गोष्टी करून कित्येक अहंकारी मेले. नवविधा भक्तीचा निषेध उपहास करतात.
त्या संबंधी नास्तिकपणे विंध्यपणे वाद घालतात ते या संसारात माणूस रूपाने डुकराच्या जन्माला आले आहेत. या आत्मवंचना करणाऱ्या चांडाळांना किती वेळा सांगावे. उपमन्यूने हरिनाम घेतल्याने त्याची भूक भागविण्यासाठी देवाने त्याला क्षीरसागर दिला आणि त्याची भूक भागविली ही गोष्ट नामाबद्दल तिटकारा असणाऱ्यांना आठवत नाही. शंकरासुराने ब्रह्मदेवाचे 4 वेद चोरून नेऊन भक्षण केले तेव्हा देवाने नामासाठी शंकासुराचा पाठलाग करून त्याचे पोट फाडले आणि 4 वेद पुन्हा मिळवले. नामानेच कानोपात्रा गदिका उद्धरून नेली. कित्येक महापातकी नामस्मरणाने तरले ही गोष्ट पुराणात प्रसिद्ध आहे. प्रल्हादाने हरी नाम चित्ती धरल्याने जळताना बुडताना शस्त्रघात झाल्यावर विषाची शक्ती केल्यावर देवाने त्याचे रक्षण केले. त्याचे पोवाडे पुराणात गायले जातात. अशा प्रकारे नामाचा महिमा मी कोठवर सांगू. जे नामाचा द्वेष करतात ते नरकाला जातात, अनंत जन्म यातना भोगतात असे तुकाराम महाराज म्हणतात. 944 गासी तरी एक विठ्ठलची गाई नाही तरी ठाई राहे उगा. अद्वैती तो नाही बोलाचे कारण जाणिवे चासीन करीसी वाया. तुका म्हणे किती करावी फजिती लाज नाही चित्ती निलाजिरा. तुला गायनाची इच्छा असेल तर विठ्ठलाचे गुण गात राहा, अन्यथा मुकाट्याने बैस. परमात्मा अद्वैत्य रूप आहे हे बोलण्याचे कारण नाही. ते अचिंत्य अव्यक्त अरूप अगुण अनाम निराकार निर्विकार निर्गुण परब्रह्म स्वरूप आहे. तेथे अहंकार चालत नाही, ते निशब्द आहे. दुसऱ्याला याचे ज्ञान करून देण्याचे व्यर्थ परिश्रम घेऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, अशा शब्द पंडिताची कितीही फजिती केली तरी त्यांना त्यांची लाज वाटत नाही. 945 जयाची वाचे नये हा विठ्ठल त्याचे मज बोलन आवडती. शत्रू तो म्या केला न म्हणे आपुला. जो विनमुख विठ्ठला सर्व भावे जयासी नावडे विठोबाचे नाम. तो जाना अधम तुका म्हणे. ज्याच्या जिभेवर विठ्ठल नाम येत नाही त्याचे बोल ऐकायला मला आवडत नाही. तो काया वाचा मनाने विठ्ठलाला विनमुख झालेला आहे. मी त्याला शत्रू समजतो, त्याला मी स्वकीय म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नामाविषयी नावड असणारा अधम समजावा. 946 आम्हासी तो नाही आणिक प्रमाण नामासी कारण विठोबाच्या. गालोनिया कास करीतो कैवाड वागो नेदी आडकळी काळासी. अबद्ध वाकुडे जैशा तैशा परी वाचे हरिहरी उच्चारावे. तुका म्हणे आम्हा सापडले निज सकळ हे बीज पुराणांचे. 946 विठ्ठल नाम घेणे याशिवाय आम्हाला अन्य प्रमाण किंवा कारण लागत नाही. मी विठ्ठलाचा पक्ष घेऊन ठामपणे सांगतो की कळी काळाला परमार्थ मार्गात अडथळा आणू देणार नाही. अशुद्ध वेडे वाकडे जमेल तसे हरिनाम घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे नाम म्हणजे निज तत्व सकल पुराणाचे बीज तत्व आम्हाला सापडले आहे. 947 जीवतोची देव भोजन ते भक्ती मरणतेची मुक्ती पाषांड्यांची. पिंडाच्या पोषके नागविले जन लटिके पुराण केले वेद. मना आला तैसा करीती विचार म्हणती संसार नाही पुन्हा. तुका म्हणे पाठी उडती यमदंड पाप पुण्य न विचारिती. 947 पाखंडी जीव हाच देव, भोजन ही त्याची भक्ती आणि मरण हेच मुक्ती. अशा विचाराच्या प्रचाराने भोळ्या अज्ञजनांना फसविले आणि वेद पुराणे उपनिषदे संत वचने खोटे ठरविले. मनाला येईल तसे शास्त्राला विपरीत असे विधान करतात आणि म्हणतात पुन्हा जन्म नाही संसार नाही म्हणून सगळे सुखभोग्य. त्यासाठी नीती अनितीचा विचार नको. तुकाराम महाराज म्हणतात, पाप पुण्याची भीती न बाळगणारे यमाकडून शासित होतात. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.